जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लोकेश साखरकरचा प्रथम क्रमांक. कैलासवासी दादासाहेब वटाणे पाटील यांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जिंतूर येथे दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी लोकेश गजानन साखरकर या 9वीच्या विद्यार्थ्याने मी कोण, माझा धर्म कोणता या विषयावर दणदणीत भाषण करून प्रथम क्रमांक मिळविला. त्याचे आश्रमशाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व गुरुजनांनी अभिनंदन केले. माननीय परीक्षक मंडळी, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, विज्ञान असे सांगते की सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी सूर्यापासून पृथ्वीचा जन्म झाला आणि अवघ्या 10 लाख वर्षांनंतर याच पृथ्वीवरती अमिबाहा पाण्यामध्ये पहिला जीव आढळून आला आणि अवघ्या 10 ते 15 लाख वर्षांपूर्वी याच पृथ्वीवरती ॲस्ट्रोनोमॅटिक्स या वादळापासून होमो इरेक्टस आणि त्याच्यापासून होमो सेपियन अर्थात शहाण्या माणसाची निर्मिती झाली. निसर्ग बदलाप्रमाणे हा माणूस बदलत गेला आणि या पृथ्वीवरील तो सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून तुमच्या आमच्या समोर आला. याच प्रगतीकडे, विकासाकडे मार्गक्रमण करत असताना हाच माणूस जात, धर्म, वर्ण, वर्ग, वंश, लिंग, असमानता, विषमता, बेरोजगारी आणि अंधश्रद्धा या कुंपणांमध्ये अडकून गेला आणि खऱ्या अर्थानं माणसाचा माणूस पण हरवायला लागले. आणि हाच विषय मांडण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार, मी बोर्ड क्रमांक 4 विषय मांडत आहे. मी कोण, माझा धर्म कोणता. विषयाच्या सुरुवातीलाच मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आजच्या काळातील माणूस हा माणूस म्हणून का राहिलेला नाहीये. याचा विचार करताना लक्षात येते की माणसाची जी नीतिमूल्य होती त्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. मानवी संस्कृतीची जी वैशिष्ट्ये होती ती आता गळून पडलेली आहेत. माणसामध्ये असलेला जो संवाद होता तो आता बिघडत चाललेला आहे. प्रेमाची जागा इथे द्वेषाने घेतली आहे. अहिंसेची जागा इथे हिंसेने घेतली आहे. आध्यात्मिक सुखापेक्षा लोकांना भौतिक सुख महत्वाचं वाटत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या काळातील माणूस हा माणूस म्हणून राहिला किंवा आम्हाला पाहायला मिळत नाही. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही मान्य करणं गरजेचं आहे. म्हणजे आज बघायला गेलं तर माणसांना माणुसकीपेक्षा जात आणि धर्म जवळचा वाटायला लागतो. एकंदरीत काय, आज तुम्ही साथीच्या रोगापेक्षा जातीच्या रोगाने जास्त त्रासलाय. एक वेळ तुम्ही साथीच्या रोगावर उपचार करू शकता पण जातीच्या रोगाची तर लक्षणे दिसत नसतात. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही मान्य करणं देखील तितकंच गरजेचं आहे. भगव्या रंगाचा भगवा झेंडा हिंदूंचे प्रतीक आहे. मग उगवता सूर्य का म्हणत नाही की हिंदू आहे. हिरव्या रंगाचा हिरवा झेंडा मुस्लिम धर्माचे प्रतीक आहे. मग निसर्ग सृष्टी का म्हणत नाही की मी मुस्लिम आहे. निळ्या रंगाचा निळा झेंडा बौद्धांचे प्रतीक आहे. मग निरभ्र आकाश का म्हणत नाही की मी बौद्ध आहे. अरे, ही रंगाची संस्कृती निसर्गालाच मान्य नाही. मग आपण सर्व भारतीय का म्हणत नाही की मी फक्त आणि फक्त भारतीय आहे. आणि म्हणून मी म्हणतो मानवता माझा धर्म आहे आणि भारतीयता माझी जात. आपण जन्मलो, घरात आपल्याला एक धर्म मिळाला. आपला धर्म, आपल्या देवाची पूजा, आपले सण, आपली परंपरा हे सर्व आपल्यासोबत आले. पण मला सांगायचं आहे की धर्म फक्त जन्माने मिळत नाही. धर्म हा कर्माने, मनाने आणि विचारानेही निर्माण होतो. आपण एखाद्या पंथाचे नाव सांगू शकतो पण ते उत्तर अपूर्ण आहे. माझ्यासाठी धर्म हा फक्त ओळखीचा लेबल नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, मानवतेची शिकवण, सद्वर्तनाचा मार्ग आणि सर्वांना एकत्र आणणारा विचार. धर्म म्हणजे मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च असे ठिकाण नव्हे. धर्म म्हणजे त्या ठिकाणी जाणाऱ्या माणसाच्या मनातील स्वच्छता. धर्म म्हणजे पूजा नव्हे, धर्म म्हणजे प्रीती. धर्म म्हणजे नियम नव्हे, धर्म म्हणजे नातं. धर्म म्हणजे विधी नव्हे, धर्म म्हणजे मूल्य. धर्म म्हणजे वेगळेपणा नव्हे, धर्म म्हणजे एकत्व. या व्याख्या जर आपण समजून घेतल्या तर धर्म कधीही वादाचा विषय होणार नाही. तो एकतेचा आणि प्रेमाचा विषय बनेल. एखादा व्यक्ती जन्माने हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख असू शकतो पण कर्माने तो कोणत्या धर्माचा आहे हे त्याच्या वागण्यातून समजते. जर एखाद्याने रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलले, जर एखाद्याने उपाशी व्यक्तीला अन्न दिले, जर एखाद्याने दुःखी व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवला तर त्यावेळी त्याचा पंथ कोणता आहे हे महत्वाचे नसते. महत्वाचा असतो त्याच्या अंतःकरणाचा धर्म, मानवतेचा धर्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्माचे दुसरे नाव मानवता आहे. सर्व धर्माची ग्रंथ वेगळे असतील, त्यांच्या प्रार्थना वेगळ्या असतील पण शिकवण एकच. चांगले वागा, इतरांना दुखू नका, सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा. रामायणात सांगितलं सत्य
माणुसकी बदलत नाही. डॉक्टर पेशंटला तपासणारी विचारत नाही की तू कोणत्या धर्माचा आहे. पोलीस अपराधाला शिक्षा करणारी विचारत नाही की तू कोणत्या जातीचा आहे. शिक्षक विद्यार्थ्याला शिकवणारी विचारत नाही की तू कोणत्या पंथाचा आहे. मग आपण काय करतो धर्मासाठी? एकाच धर्माचे असूनही, एकाच जातीचे असूनही ज्या भावांमध्ये लढाई होऊन महाभारत घडलं की कर्म हे धर्म का मर्म समजले, योद्धा का युद्ध हे धर्म समजले. अपने पराये क्या भाई क्या नाती, लड़ने खड़ी तुझसे तेरी कर जाती. खून की प्यासी है तेरी अर्जुन, शत्रु है सब तुमने समझा पाया. तूने मारेगा तो ये तुझको मारेंगे, गोरों की आरती ना उतारेंगे. तुझको तो लगता है भाई पर आके तेरी छाती पे मारेंगे. आज मी अभिमानाने सांगतो, माझा धर्म आहे मानवता, माणुसकी आणि सदिच्छा. मानवता धर्म सांगतो, कोणालाही कमी समजू नका, कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला मदत करण्याआधी त्याचा धर्म विचारू नका, कोणाच्या श्रद्धेचा अपमान करू नका. सर्वांना आपलीच माना, कारण आपण एकाच मातीपासून बनलेले आहोत. आजच्या काळात धर्मावरून अनेक वाद झाले, भांडणे, लोकांमध्ये गैरसमज झाले, फक्त एका कारणाने, मी तुझ्यासारखा नाही. पण खरा धर्म म्हणतो मी तुझ्यासारखाच आहे. युद्ध आणि आजच्या जगात अनेक युद्ध झाली, लोकांमध्ये तणाव झाले, लोकांमध्ये गैरसमज झाले. फक्त पण मला सांगायचं आहे, तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो. आपला धर्म, आपला समाज जाती धर्मांमध्ये इतका त्रासलेला आहे की की देवाने जरी येऊन विचारले की मी देव आहे, तर लोक त्यांना म्हणतील कोणत्या जातीची देव आहे. धर्म भिंत बनू शकतो, पण खरा धर्म फूल बनवतो. भेद वाढवण्यासाठी नाही, हृदय जोडण्यासाठी धर्म असावा. धर्माचा आदर करा, पण माणुसकीची पूजा करा. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. धन्यवाद.